चंद्रभागा डोळा देखिया. मग चंद्रभागा डोळ्यानं पाहिली तरी जगातल्या सर्व तीर्थाचं पुण्य प्राप्त होतं. म्हटले महाराज गर्दी पण खूप असते, आम्ही वयस्कर आहोत, चंद्रभागेचं स्नान नाही केलं, आम्ही पांडुरंगाच्या दर्शनापर्यंत जाऊ शकत नाही, कारण आता सगळ्या भामट्यांची नगरी आली, सगळ्यांना VIP पास आहेत, आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, आम्ही वारकरी आहोत, आम्ही गरीब आहोत, आम्हाला पास घेणं शक्य आहे. ते म्हटलं नका घेऊ पास. कशाला घेतो पास? भामट्यांच्या रांगेत कशाला लागायचे? तुम्ही तिकडून झेंडे गल्ली कोण या, पाठीमागच्या बाजूने जा, फक्त भगवान परमात्म्याच्या मंदिराची पाठ भिंत पहा. देवळाची पाठ तीर्थे घडती 360. जगातल्या 360 तीर्थ क्षेत्राचं पुण्य फक्त पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराची पाठभिंत जरी पाहिली ना तरी मिळत. मी सांगितलं तुम्हाला मोक्ष देई काशी, पण मरावं लागेल तरी पैसे. म्हटलं महाराज पंढरपूर सांगितलं, काशी नाही, वाराणसी नाही. ते म्हणलं त्याच असं आहे, वाराणसी एक मास, गोदावरी एक दिवस, पंढरी पाऊल पडे ऐसा ठसा त्या नामाचा. तुम्हाला जर पुण्य प्राप्ती करायची असेल तर वाराणसीला 1 महिनाभर राहायचं. जेवढं पुण्य मिळतं तेवढं पुण्य करायचं असेल. गोदावरी एक दिवस, तर गोदावरीला 1 दिवसभर राहावं लागतं. आणि तेवढंच पुण्य जर प्राप्त करायचं असेल तर पंढरी पाऊल